तुमचं एज बघता तर तसं वाटत नाहीये की 45 प्लस असाल, पण ह्या एज मध्ये पण 600 किलोमीटर नॉनस्टॉप सायकलिंग. तर 600ची राईड मी SR साठी केली. SR जो मला टायटल हवा होता, जो पॅरिस मध्ये येतो, तर त्यासाठी मला ते करायचं. तुम्ही कसा वेळ मॅनेज केला, कशी सुरुवात केली वर्कआउट? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःला काय सांगतो. की जर मला वेळ नाहीये म्हटलं तर वेळ नसतो. माझी कळकळीची सगळ्या लेडीजना विनंती आहे की तुम्ही 24 तासामधले 1 तास स्वतःसाठी काढायचं. दिवसभर काम करत असतात पण रेस्टला तेवढीच महत्व आहे. जेवढं तुमच्या वर्कआउटला महत्व आहे तेवढं रेस्टला. सोने को ऐसे ही सोना नहीं खाया जाता. तो सच में सोना है इसलिए उसको सोना खाया जाता. तुमची 7-8 तास झोप झाली तर तुम्ही पुढच्यासाठी रिकव्हर होईल. आणि काही जणांना असं वाटतं की विश्रांती घेणं म्हणजे काय थोडा वेळ मोबाईल बघूयात, तीच नाही. उलट ते तुम्हाला जास्त हेडेक होतं. शिकण्यासाठी कधी वय मॅटर करत नाही. आता मीच 47 वर्षाची, तर काय वाटत करणार. मी रनिंग आणि सायकलिंग 40 नंतर चालू. कुठल्याही गोष्टीला कुठलं वय नसतं. तुमची इच्छाशक्ती कशी. सायकलिंगला कशी सुरुवात केली आणि सुरुवातीला काय काय प्रॉब्लेम फेस केला? सायकलिंगचा एक मोठा काय प्रॉब्लेम आहे की तुम्हाला लॉंग डिस्टन्सला पार्टनर्स लेडीज मिळतात. स्वतःसाठी नाही पण फॅमिलीसाठी, म्हणून तरी स्वतः हेल्दी राहायचं. एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय झालं, तुमचं घर उद्ध्वस्त, जो पाया म्हणतो एक स्त्री आहे. प्रॉपर इतक्या हेल्थ कॉन्शियस कधी आणि कशा झाल्या? मी आमची स्टोरी सांगते. माझी मम्मी 49 वर्षात गेली. त्यानंतर खरं तर माझी बहीण आणि मी त्या दिवसापासून आम्ही ठरवलं आपण हेल्थकडे लक्ष द्यायचं. कारण का ती ना वर्किंग वुमन होती, पण ती कधी सुद्धा एक्सरसाइजला महत्व देत नव्हती. त्यामुळे तिला 49 वर्षी खूप हेल्थ इश्यू होते. त्यानंतर मी ठरवलं की आम्ही दोघींनी पण हेल्थ कॉन्शियस आम्ही दोघी. जेव्हा तुम्ही आता एक्सरसाइज सुरू केली तर तुम्हाला काय फरक जाणवला जेव्हा कंटिन्युअसली आपण वर्कआउट करतो? एक तर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बघतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो. हे सगळं रुटीन फॉलो करणं, डाएट फॉलो करणं, जिम, एक्सरसाइज हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हेल्थसाठी काही सुद्धा एक्सपेन्सिव्ह नाही. दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हेल्थचा चांगलं म्हणजे ड्रायफ्रुट्स खा, हेल्दी खा, फ्रुट्स खा. तुम्ही जेव्हा रनिंगसाठी वगैरे जाता तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही नऊवारी वेअर केलेली असते. जे माझे क्लायंट्स आहेत जे मला सारखं सांगत असतात की आम्हाला जमत नाही, या साडीमध्ये आम्ही एक्सरसाइज कसं करू, कसं जाऊ. तर जर मी नऊवारी घालून जर रन करू शकत असेल तर तुम्ही साडी घालून निदान वॉक तरी करू शकता ना. जनरली मी अगदी वेट लॉसची छोटी प्रोसेस सांगते सगळ्या लेडीजला. अगदी फार तुम्हाला काही नाही जमलं. हॅलो, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आज आपल्यासोबत आहेत सुपर रॅन्डोनियर हा इंटरनॅशनल किताब मिळवलेल्या, तसेच आदर्श महिला आणि क्रीडाभूषण आणि अशा बऱ्याच सगळ्या अवॉर्डनी सन्मानित अशा बेस्ट रनर आणि सायकलिंग एक्सपर्ट वैशाली जाधव मॅम. तसेच वयाच्या 47व्या वर्षी नॉनस्टॉप 600 किलोमीटर सायकलिंग त्यांनी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने सायकलिंग करणाऱ्या खूप रेअर महिला आहेत भारतामध्ये आणि त्यापैकी त्या एक आहेत ज्यांनी हा माइलस्टोन अचीव्ह केलेला आहे. सो आज त्यांच्यासोबत खूप सगळ्या फिटनेस बद्दलच्या गप्पा गोष्टी होणार आहेत आणि हा पॉडकास्ट नक्की तुमच्यासाठी इन्स्पिरेशन ठरेल. तर अशाच वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड विषयांवरचे जे पॉडकास्ट आहेत तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्हाला जर कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय त्याबद्दल पण कमेंट करा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. मला असं कळालंय की तुमचं एज बघता तर तसं वाटत नाहीये की 45 प्लस असाल, पण ह्या एजमध्ये पण 600 किलोमीटर नॉनस्टॉप सायकलिंग. सो कशासाठी होता तो इव्हेंट? कुठल्या इव्हेंट थ्रू हे सायकलिंग केलं? त्याचा काय उद्देश होता? काय आहे ती गोष्ट? पॅरिसचा एक क्लब आहे रॅन्डोनियर म्हणून, आणि त्या क्लबतर्फे इंडियामध्ये स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धा म्हणजे ते इव्हेंट्स घेतले जातात. 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर ह्या राईड्स त्यांच्या क्लबतर्फे भारतात किंवा भारताच्या बाहेर कुठेही तुम्ही करा तर सुपर रॅन्डोनियर हा किताब तुम्हाला मिळतो. तर त्यामधले त्यापैकी एक राईड 600ची आहे, जी SR होण्यासाठी सगळ्यात म्हणजे महत्वाची राईड आहे. ती कमीत कमी 600 करावंच लागतं. त्यानंतरची फिगर पण चालते, पण 600 ही लागते. तर 600ची राईड मी SR साठी केली. म्हणजे SR जो मला टायटल हवा होता, जो पॅरिस मधून येतो, त्याचे मेडल्स पण पॅरिस मधून येतात. तर त्यासाठी मला ते करायचं होतं. आणि त्यात आता उद्देश तर कळलेला आहे तुमचा, पण हे कसं शक्य झालं? तुम्ही याच्या आधी काय काय प्रिपरेशन किंवा रोज एक्सरसाइज वगैरे करत होतात का? किंवा एक्सरसाइज तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रनिंग करा किंवा सायकलिंग करा, तुम्हाला एक बेस हा असायलाच लागतो. तुम्ही असं नाही की आज उठलाय आणि तुम्ही 600 केलाय. करू पण शकता, नो डाऊट की करू शकता, पण त्यानंतरच्या इंजुरीज किंवा तुम्ही त्या लेवलनी किंवा त्या पॉवरनी करू शकता हे मी नाही सांगू शकत.
तुम्हाला कोणताही इव्हेंट करायचा असेल, रनिंग असू दे, सायकलिंग असू दे, तुम्हाला हा हेल्थचा बेस हा पाहिजेच. म्हणजे एक्सरसाइजला तुम्हाला चॉईस नाही. आणि मी बरेच वर्ष झालं, म्हणजे मला वाटतं सेकंड डिलिव्हरी पासून मी जिम हे करतेच, एक्सरसाइजमध्ये मी आहेच. फक्त एवढंच की लॉकडाऊन नंतर मी रनिंग अँड सायकलिंगमध्ये आले. त्यानंतर मग माझी जर्नी चालू झाली, रनिंग. परत व्हर्च्युअल मी मॉर्निंग ग्रुप बरोबर 200, 150, 300 अशा राईड्स केल्या मी. त्या व्हर्च्युअल होत्या. पण जर इव्हेंट म्हटलं तर मग मी SRची सिरीजच केली. आणि ती SR सिरीज ही टफ काय आहे की व्हर्च्युअल करण्यामध्ये काय आहे की तुम्ही आज तुम्ही ठरवलं की मी 200 जाईन, 300 जाईल, मुंबईला जाईन, तर हे झालं व्हर्च्युअल इव्हेंट. किंवा तुम्ही जाऊ शकता, करू शकता ती गोष्ट. पण इव्हेंटमध्ये भाग घ्यायचं म्हणजे तुम्हाला त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. आणि हे एवढं टफ का आहे, आणि इंडियामध्ये खूप कमी SR लेडीज आहेत. त्याचं कारण काय की हा सेल्फ सपोर्टेड इव्हेंट आहे. म्हणजे तुम्हाला कुठला फॅमिली सपोर्ट अलाउड नाही, फ्रेंड सपोर्ट अलाउड नाही. तुम्हाला ते जिल्ह्याच्या चेक पॉईंटमध्ये त्यांनी जे काही हे केलेलं असते तिथंच तुम्हाला खावं प्यावं लागतं, किंवा रस्त्यात तुम्ही खाऊ शकतो, नो डाऊट. पण ते सगळं सेल्फ सपोर्टेड आहे. तुम्हाला कुणाचाही सपोर्ट घेता येत नाही. मग माझी जेव्हा मी ठरवलं की आपण SR सिरीज करू, 200-300 तर माझी इझी झाली. पण पहिल्या 600च्या वेळी माझं असं झालं की मी त्या गोष्टीसाठी कदाचित प्रिपेअर नसेल कदाचित. कारण का आपल्या लेडीजमध्ये, आपल्या जनरली आपल्या लेडीजमध्ये काय होतं की आपल्याला आपल्या घरचे रात्री सुद्धा कारमधून पण पाठवत नाहीत. आपलं ते एवढं आपण ब्रॉड माइंडेड किंवा आपल्या भीती असेल, फ्रीडम नसेल आपल्याला, किंवा आपल्याला सवय नसते. तर ह्या राईडमध्ये कसं आहे की तुम्हाला सपोर्ट नाही, आणि तुम्हाला ते रात्रीचे इव्हेंट्स करायचे. तर पहिल्या राईडच्या वेळी कसं की मला एवढं जास्त मी अशी म्हणजे म्हणतात ना कॉन्फिडंट नव्हते. आणि मी रात्रीचे तर घाटात एकटीच जाणार, त्यात तुम्हाला स्वतःच्या बॅटरीज, फोन सगळं स्वतः चार्ज करायचं. मग ते कुठंतरी माझा तिथं तो म्हणजे मला ते जमलं नाही, आणि 1 पाऊण तास मला लेट झाला. मग माझ्या लक्षात आलं की मला कोणतीही लेडीज माझी स्पर्धक नव्हती, आणि आजपर्यंत मला ती नव्हतीच, किंवा प्रॅक्टिसलाही कोण लेडीज नाही. तर मला एक म्हणजे माझ्या मेल जे माझे स्पर्धक होते त्यांच्यावर माझा स्टॅमिना वाढवायचा होता. कारण का कोण ही स्पर्धा आहे, कोण कोणासाठी थांबत नाही. तुम्ही लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे, तुम्हाला त्यांच्याबरोबर तुमचा स्टॅमिना आणि तुमचा स्पीड वाढवायचा होता. कसं मग तुम्ही त्याच्यासाठी काय काय गोष्टी केल्या? मग जेव्हा मी पहिली राईड मला झाली नाही, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की आता मला म्हणजे माझी कॉम्पिटिशन ही सगळ्या पुरुषांबरोबर आहे, आणि ते एकदम स्ट्रॉंग लोक आहेत. मी जवळजवळ 3 महिने माझी जिम वर्कआउटनी माझी स्ट्रेंथ वाढवली, माझा स्टॅमिना वाढवला. मग मी राईडला गेले. त्याचा मला फायदा काय झाला की मी त्यांच्या बरोबरीने मी सायकलिंग करू शकले. इवन ज्या म्हणजे माझे आम्रपाल सर जे माझे कोच पण होते सायकलिंगचे, त्यांनाही माहिती की त्यांच्या बरोबरीने मी म्हणजे घाटात त्यांच्या बरोबरीने मी अगदी सायकल चालवले. की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या म्हणजे स्ट्रेंथ आणि जिमच्या वर्कआउटमुळे मी हे सगळं करू शकले आहात. कसं असतं, एक बाईचं म्हणजे लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य बदलतं, जबाबदारी येतात, घर सांभाळावं लागतं. ती जर वर्किंग वुमेन असेल तर त्या पण गोष्टी आहेत. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असं वाटतं ना की मला स्वतःसाठी वेळच नाहीये माझ्याकडे, आणि मी एक्सरसाइज नाही करू शकत. तुमची पण सेम कंडिशन होती, आणि तुम्ही कसा वेळ मॅनेज केला, कशी सुरुवात केली वर्कआउट? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःला काय सांगतो. सगळ्यात ही गोष्ट आहे की जर मला वेळ नाहीये म्हटलं तर वेळ नसतोच, आणि जर वेळ आहे म्हटलं तर वेळ आहे. मग आणि 24 तासामध्ये असं कुठं आहे की तुम्ही सकाळीच एक्सरसाइज करा. तुम्ही 24 तासामध्ये कधी पण एक्सरसाइज करा. आणि वेळ नाही हा एक्सक्यूज स्वतःलाच का सांगायचा? मी तर म्हणते, माझी कळकळीची सगळ्या लेडीजना विनंती आहे की तुम्ही 24 तासामधला 1 तास स्वतःसाठी काढाच. डाएट आणि प्रॉपर हायड्रेशन आणि मेन एक्सरसाइज हे तुम्हाला करायलाच पाहिजे. त्याला तुम्हाला एक्सक्यूज नाहीये. आज तुम्ही फिट राहिला तर तुमची फॅमिली फिट राहणार आहे. आणि तुम्ही एक्सक्यूज द्यायचे कुणाला, मला वेळ नाहीये. कुणाला काय फरक पडतो? म्हणजे म्हणण्याचं उद्देश एक्सक्यूज आपण सांगायचं कुणाला की मला वेळ नाहीये. वेळ हा काढायचा, स्वतःला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला वेळ नाही म्हटलं तर खरंच नाहीये वेळ. मग तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, आणि तुम्ही स्वतः हेल्दी राहिले तर तुमची फॅमिली हेल्दी राहणार आहे. स्वतःसाठी नाही पण फॅमिलीसाठी, म्हणून तरी स्वतः हेल्दी राहायचं. आज तुम्ही हेल्दी राहिलात, तुम्हाला काय झालं एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय झालं तर तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं तर हे होईलच, बट तुमचं घर उद्ध्वस्त होतं, फॅमिली पण डिस्टर्ब होते, सगळी डिस्टर्ब होते. तुमची एक फॅमिली सगळी, जो पाया म्हणतो एक स्त्री आहे, एक आई म्हणा, खंबीरच असलं पाहिजे, जी स्वतः चांगलं. म्हणजे मी तर म्हणते कुठल्याही लेडीजनी एकदम प्रॉपर डाएट, म्हणजे ना ते शिळं खा, अगदी मोजकं करा. मी तर अजिबात त्या गोष्टीवर हे करत नाही. जनरली आपल्या इकडचे लोक लेडीजचं काय होतं की हा राहिलं तर आपण शिळं खा, हे का, अजिबात नाही. कारण का कमी पुरुषांपेक्षा कधी पण आपली थोडं आपण नाही म्हटलं तरी वीक आहे पुरुषांपेक्षा कम्पॅरेटिव्ह.
तर आपण आपली जास्त काळजी घ्यायला पाहिजे. दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हेल्थचा चांगलं म्हणजे ड्रायफ्रुट्स खा, हेल्दी खा, फ्रुट्स खा. तुम्ही इतक्या हेल्थ कॉन्शियस कधी आणि कशा झाल्या? मी पहिल्यापासून हेल्थ कॉन्शियस तर आहेच, नो डाऊट. त्याचं कारण सगळ्यात म्हणजे मी अगदी आमची स्टोरी सांगते. माझी मम्मी 49 वर्षात गेली, 49. त्यानंतर खरं तर माझी बहीण आणि मी अगदी त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की आपण हेल्थकडे लक्ष द्यायचं. कारण का ती ना वर्किंग वुमन होती, म्हणजे बिझनेस वुमन होती, पण ती कधी सुद्धा एक्सरसाइजला महत्व देत नव्हती. म्हणजे प्रॉपर डाएट नाही, प्रॉपर एक्सरसाइज, कधीच तिने एक्सरसाइज मी तर केलेलं बघितलं नाही. त्यामुळे तिला 49 वर्षी खूप हेल्थ इश्यू होत गेले. एक म्हणजे म्हणतात ना, त्यानंतर आमचं घर उद्ध्वस्त झालं हे म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आपण स्ट्रॉंग राहणं, हेल्दी राहणं किती गरजेचं आहे. कारण आई गेली किंवा एक स्त्री गेली तर काय घराची अवस्था होती मला माझ्या बहिणीला माहिती झाली. त्यानंतर मी ठरवलं की आम्ही दोघींनी पण, म्हणजे ती पण हेल्थ कॉन्शियस आहे, ती जिम करते, म्हणजे रनर जरी नसली तरी ती जिम आहे, म्हणजे हेल्थ कॉन्शियस आम्ही दोघी आहोत. आणि मी त्यानंतर माझं बिझनेस पार्लर आहे. मी कधी माझ्या क्लायंटला विचारा की मी फ्री ऑफ कॉस्ट, फेशियलला आले तर फ्री ऑफ कॉस्ट डाएट देते, अगदी सगळ्या गोष्टी. कोणी आलं मग त्याचे मला चार्जेस पण मी घेत नाही. पण मी माझे स्टाफ पण मला ओरडत असतो की तुम्हाला काय गरज पडली सांगा बसायची. पण तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी हेल्दी राहावं. हेल्दी म्हणजे ते मला, म्हणजे मी स्वतः मी अनुभवलं किंवा आम्हाला जे सफर करावं लागलं आमच्या आई गेल्यानंतर, आणि तिच्या ज्या चुका होत्या त्या आम्ही केल्या नाहीत आणि आम्ही दुसऱ्यांनी करावं असं मला नाही वाटत. म्हणून मी प्रत्येक लेडीजला सांगत असते की तुम्ही हेल्थची काळजी घ्या. तुम्हीच फिट राहिला तर तुमची फॅमिली फिट राहणार. मग इतक्यात तुम्ही हेल्थ कॉन्शियस झाला, मग आता वर्कआउट करणं स्टार्ट केलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही रनिंग आणि सायकलिंग मध्ये पण उतरलेले आहात. सो घरचा सपोर्ट कसा होता आणि सायकलिंगला कशी सुरुवात केली आणि सुरुवातीला काय काय प्रॉब्लेम फेस केला तुम्ही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सायकलिंगचा एक मोठा काय प्रॉब्लेम आहे की तुम्हाला लॉंग डिस्टन्सला पार्टनर्स लेडीज कोण मिळत नाहीत. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लॉंग सायकलिंगचा आहे. एक 50-100 पर्यंत ठीक आहे, पण 100च्या पुढे लेडीज तिथे कोणी नाही, म्हणजे मला तरी कोण मिळालं नाही. की 100च्या पुढे म्हणजे त्याला टाइम पण खूप जातो ना, म्हणजे लॉंग डिस्टन्सला टाइम पण खूप जातो, त्यामुळे तुम्हाला लेडीज पार्टनर मिळत नाही. हा एक मोठा इश्यू आहे की आपल्याला मेल म्हणजे जे आपले सपोर्टर्स असतात किंवा जे सायकलिस्ट असतात त्यांच्यावरच मला सायकलिंग करायला लागतं. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट. ह्यात मी तर म्हणते खूप महत्वाचं आहे, कारण का तुम्ही फॅमिली सपोर्ट शिवाय करू शकत नाही, काहीच शकत नाही. पण फॅमिली पण तुम्हाला तेव्हा सपोर्ट करते जेव्हा तुम्हाला त्यांना तुमचं डेडिकेशन दिसतं, जेव्हा त्यांना असं वाटतं की खरंच ही मनापासून सगळ्या गोष्टी करून दाखवायचं. किंवा तुम्ही घरचं पण असं नाही की तुम्ही आज वर्कआउट करताय तर तुम्ही घर सोडताय, असं होत नाही. उलट एक मेलपेक्षा फिमेलची जबाबदारी खूप असतात, कारण का एकतर तिला वर्कआउट पण करायचं आहे, फॅमिली पण बघायची आहे, आपलं काम पण बघायचं. काही आपण एक्सक्यूज कशालाच देऊ शकत नाही ना, कशालाच नाही. तुम्ही जेव्हा सायकलिंग चालू केली तेव्हा सुरुवातीला काय प्रॉब्लेम फेस केले? मी प्रॉब्लेम असं म्हणतो, मी तुला म्हणलं ना की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्टनर्सच कोण मिळत नव्हते, ते मला एकटीला करायला लागलं. आणि ज्या मला 200 म्हणजे 404 604 राईड्स होत्या रात्रीच्या होत्या, तर त्या मला रात्री प्रॅक्टिस करायला लागायची ना. तर तेव्हा मात्र माझे मिस्टर रात्री प्रॅक्टिस करायला माझ्यावर पाठीमाग गाडी घेऊन येत होते प्रॅक्टिससाठी, ते मला करायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं कामाचं आणि ह्याचं त्यात तुम्हाला फार हे होतं, म्हणजे हेक्टिक बॅलन्स करावा लागतो. म्हणजे ह्यासाठी एक मात्र आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे तुम्हाला सॅक्रिफायसेस खूप करायला लागतात. की तुम्हाला रात्रीच्या पार्टीज म्हणा किंवा बिशीज ह्या सगळ्या मी सोडल्या. म्हणजे खूप मला नाही, आपण तुम्ही हे पण करा ते पण करा नाही होत, म्हणजे तुम्हाला काहीतरी चूज करायचं. किंवा तुम्हाला जर ही लाईफस्टाईल करायचं तर तुम्ही हे करू शकत नाही, कारण तुम्ही रात्री जर 10-11 पर्यंत पार्टी करत राहिले तर पहाटे उठणार कधी? मी आता मेकअपला जर 9ला जात असेल ना तर पहाटे 3ला उठते, 4-4:30ला रन करून येते मग मेकअपला जाते. तर मग तुम्ही एक्सक्यूज सांगणार कुणाला? तुम्हाला कुणाला एक्सक्यूज सांगायचे ना? शेवटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत करत आहाराचं पण कसं? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे आहार आणि तुमची रेस्ट. जनरली काय होतं की आपण लेडीज भले तुम्ही वर्कआउट नाही करा किंवा रनिंग नाही केला, सायकलिंग नाही केला, रोजची पण एक लेडीजना खूप काम असतं, पण ते ना रेस्ट घेत नाहीत. तर रेस्ट न घेतल्यामुळे त्यांना बरेच हेल्थ इश्यू होतात, हार्ट अटॅक म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत. मी लेडीज, माझ्याकडे ज्या लेडीजचा फ्लो आहे ना बघते ना मी, दिवसभर काम करत असतात, पण रेस्टला तेवढीच महत्व आहे जेवढं तुमच्या वर्कआउटला महत्व आहे तेवढं रेस्टला. एक सोने को ऐसे ही सोना नहीं कहा जाता, वो सच में सोना है इसलिए उसको सोना कहा जाता. त्याचं कारणच असं आहे की झोपण्याला एवढं महत्व काय की झोप तुमची व्यवस्थित झाली तर तुमची रिकव्हरी होणार आहे. पण जनरली आता मोबाईलमुळे पण बऱ्याच मुली किंवा लेडीज ना त्याला वेळ घालवतील. मी जनरली बघितलं ना की रील्स बघत बसतील ऑनलाईन, अगदी 11 पर्यंत असतील, पण
तुम्ही ते एक्सरसाइज करणार नाही किंवा विश्रांती घेणार नाही. तर इम्पॉर्टंट आहे की तुम्ही मोबाईल, जर समजा तुम्ही 10-11ला झोपताय तर तुम्ही 1 तास आधी मोबाईल बंद करा, तर तुमची झोप शांत लागणार. तुमची 7-8 तास झोप झाली तर तुम्ही पुढच्यासाठी रिकवर होणार. आणि काही जणांना असं वाटतं की विश्रांती घेणं म्हणजे काय थोडा वेळ मोबाईल बघूयात, तीच नाही, रेस्ट असते, पण उलट ते तुम्हाला जास्त हेडेक होतो. तुम्हाला जेव्हा असं थकल्यासारखं वाटलं, लिटरली सांगते, दुपारी पॉवरला घ्या, झोपा, अर्धा तास झोपा, मोबाईल बाजूला ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मोबाईल. तुम्ही जर मोबाईलमध्ये तेच तुमच्या डोक्यात राहतं, तुम्हाला प्रॉपर झोप लागत नाही. तुम्हाला 8 तास प्रॉपर झोप लागायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचं महत्व फार फार कमी लोकांना मी बघितलंय की झोप अजिबात नाही. आम्ही 12ला झोपतो, आम्ही 1ला झोपतो. अरे काय आहे 1ला झोपतो, आम्ही निवांत कशाला झोपतो, मोबाईल कशाला बघता. तुम्ही म्हणता की पॉवर नॅप असेल किंवा ती एक स्लीपिंग प्रोसेस जशी महत्वाची आहे, तसंच आहार तुमचा कसा आहे आहार? बघा माझं कसं आहे माहितीये का, मी सकाळचं एक वर्कआउट करून झाल्यानंतर प्रोटीन घेते, नंतर हे करते म्हणजे नाश्त्याला पण तेवढंच महत्व आहे. नाश्ता करते, दुपारचं जेवण मी बरोबर 1:30ला घेते आणि संध्याकाळचं 7:30ला घेते. जनरली मी अगदी वेट लॉसची छोटी प्रोसेस सांगते सगळ्या लेडीजला. अगदी फार तुम्हाला काही नाही जमलं, फार नाही जमलं तर तुम्ही फक्त 7:30च्या जेवा. एवढं जरी केलं, एवढं तरी पण तुमच्या हेल्थमध्ये खूप इश्यू होईल. कारण का तुमच्या झोपण्यात आणि खाण्यामध्ये जर तुमचा अंतर राहिलं तर ते पचन क्रियेला खूप बरं होतं. काय होतं की बऱ्याच जणींची स्वयंपाकाची सुरुवातच 7-7:30ला होते, तिथून 1 तास. तुम्ही जेवणानंतर स्वयंपाक दुसरं नका, तुम्ही जेवण आधी तुम्ही खाऊन घ्या आणि मग म्हणजे आता म्हणतात ना वाढपीमध्ये कसं आहे, पहिलं वाढपीला वाढायचं ना म्हणतात ना, पहिलं तुम्ही खाऊन घ्या मग घरच्यांना द्या. स्वयंपाक थोडासा आधी सुरुवात करून, तो मॅटर नाही, ते तुम्ही स्वयंपाक आधी करा नंतर करा, पण तुम्ही जेव्हा 7:30-7:45 पर्यंत मॅक्झिमम. जर तुम्हाला वेट लॉस म्हणजे का की तुम्हाला झोपण्यात आणि खाण्यामध्ये काहीतरी अंतर पाहिजे. तुम्ही 9ला झोपलं, 10ला झोपतं, जेवणार, 11ला झोपणार. ते शिकण्यासाठी कधी वय मॅटर करत नाही. आता मीच 47 वर्षाची, तर काय वाटत करणार. मी रनिंग आणि सायकलिंग 40 नंतर चालू केलं. कुठल्याही गोष्टीला कुठलं वय नसतं. तुमची इच्छाशक्ती कशी आहे, तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला काही त्रास अचीव करण्यासाठी तुम्हाला आता जसं सायकलिंग तसं रनिंगचं पण अवघड आहे. आता मी 90 किलोमीटरचं आता जाणार आहे मी साऊथ आफ्रिकेला. ती तर किती टफ प्रॅक्टिस आहे. कारण का ती तर प्रॅक्टिस अशी आहे की तिथे थंडी आणि आपल्याकडे असतो उन्हाळा. हो, थंडीची प्रॅक्टिस करायची कुठं, तर रात्रीच आम्हाला दंडोबाला अशा हे जंगलात जायला लागतं, हिल स्टाईलला आणि ते पण रात्रीचं किती जंगल असतं माहिती, त्यात आम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. ते तर किती टफ आहे. म्हणजे त्यात मग हे जर तुमची इच्छाशक्ती नसल्याशिवाय तुम्ही करणार कुठे. ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात जेव्हा तुम्ही फिट राहता, जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी रिअली फॉलो करता, तेव्हा या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मॅम, जेव्हा तुम्ही आता एक्सरसाइज सुरू केली तर तुम्हाला काय फरक जाणवला जेव्हा कंटिन्युअसली आपण वर्कआउट करतो? एक्सरसाइज तर पहिल्यापासून होतीच, नो डाऊट. फक्त एवढंच की मी रनिंग आणि सायकलिंग चालू केल्यापासून माझ्या लाईफमध्ये खूप ग्रास्पिंग चेंजेस झाला. एक तर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुमचा पॉझिटिव्ह होतं. तुमचं ना ब्रेन म्हणजे खरं सांगते प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बघतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो. तुम्ही हेल्थ, ऑफकोर्स तुम्ही हेल्थकडे जास्त लक्ष देता, प्रॉपर डाएट घेता, सगळं न्यूट्रिशन हायड्रेशन घेता, नो डाऊट. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप चेंजेस होतो. आता माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आता जे लेडीज माझ्याकडे येतात तर त्यांच्यासाठी मी असे आयकॉन आहे. म्हणजे असं की मला आता माझे ह्याच्यामध्ये पार्लरमध्ये बघितलं तर मेडल्स मी मुद्दाम लावलेत का, तर मला पण घरी ठेवता येतात. पण ते मी का मुद्दाम ठेवलेत की ट्रॉफीज आणि मेडल्स, की लोकांनी म्हणजे लेडीजनी त्याला बघून मोटिवेट व्हावं की मी जर आज 40 नंतर हे सगळं चालू करू शकते, तर आज यंग एजच्या मुली असतील किंवा 35 निदान मला बघून एक थोडे एक्सरसाइज तर चालू करतील. ह्या मोटिवेशनसाठी मी ते मेडल्स ठेवले. आणि मग स्वतःच्या शरीरामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवले ते म्हणजे एक तर तुम्हाला एकदम एनर्जी, एवढं मी वर्कआउट करते. सगळे मला विचारतात, माझे स्टेटस बघतात ना ज्या लेडीज, 2000 लोक तर माझे लेडीज माझे स्टेटस रोज बघतात. आणि बाकीचे इंस्टाला तर माझे प्रोफेशनचा तो नो डाऊट, बट व्हॉट्सअपला बघतात की असं बघतात की आज मी काय नाही केलं, असं तो कसं काय स्टेटस नाहीये. तर मला बघून प्रत्येक जण असं म्हणतात किंवा तुम्हाला बघून आम्हाला असं काहीतरी वर्क एक्सरसाइज करावीशी वाटते. तर हा जो एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की तुम्ही जर एक्सरसाइज करत गेला की तुमच्या कामामध्ये पण खूप फरक पडतो. आज मी एवढी एक्सरसाइज करून पण मला दिवसभर थकवा होता. तुम्ही कधी माझ्याकडे पार्लरमध्ये या, मी तुम्हाला फ्रेशच दिसणार, अगदी सगळे म्हणतात तुम्ही कुठून आणता ही एनर्जी, पण ती येते.
येते, तुम्हाला एक्सरसाइजने कधी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं नुकसान होणार नाही किंवा आळस निघून जातो स्वतःमध्ये. नाही, तुम्हाला होतच नाही, तुमचं इंडोरन्सच वाढतो. तुम्हाला उलट तुमच्या कामामध्ये, मला तरी माझ्या कामामध्ये खूप फरक वाटलाय. म्हणजे माझ्या स्वतः इव्हन माझं आता 47 पण मी कुठेही तुम्हाला माझी एनर्जी तुम्हाला कमी वाटणार नाही. तुम्ही अगदी 30च्या ह्याच्यामध्ये सुद्धा मला हे करू शकता. म्हणजे कुठेही माझी एनर्जी कमी नाही. अगदी मोनोपॉजच्या जरी ह्याच्यामध्ये जर मी गेला तर तुम्ही एक्सरसाइज मध्ये असला तर त्यात तुम्ही स्मूथली सफर करू शकता. म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज, अगदी मी म्हणते फार आमच्या एवढं रनिंग आणि सायकलिंग जरी नाही केलं, तुम्ही फक्त एक नॉर्मल लोकांनी एक्सरसाइज फक्त 1 तासभर करावी आणि प्रॉपर डाएट फॉलो करावं. बस एवढं केलं ना, एक मल्टीव्हिटॅमिन्स, एक 40+ नंतर ना ज्या लेडीज अजिबातच कुठल्या म्हणजे गोष्टी फॉलो नाही करत, तर त्यांचे मग गुडघेदुखी प्रॉब्लेम्स होतात, काही हार्टचा प्रॉब्लेम होतो, काही हेअर फॉल्स होतात. पण तुम्ही जर 40+ नंतर किंवा 35+ नंतरच सगळ्या गोष्टी म्हणजे आपले मेडिकल चेकअप घेऊन मल्टीव्हिटॅमिन्स असू दे किंवा काही पण असं म्हणजे ज्या गोष्टी लागणार आहेत, म्हणजे फिश ऑइल असू दे, ह्या फिश ऑइल किंवा मल्टीव्हिटॅमिन्स मी म्हणते सगळ्या लेडीजने घ्या. तुम्ही लेडीज थोडे असे सप्लिमेंट्स आणि वर्कआउट आणि प्रॉपर जर आपण तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही लेडीजना ना, तुम्ही जर प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी घ्या, आपण म्हणतो अरे बापरे हे कशाला घ्यायचं, मला काय गरज आहे, नाही, गरज असते. सगळ्याच गोष्टी आपल्या खाण्यातून मिळत नाही. खाण्यातून तुम्ही खा, नो डाऊट, किंवा तुम्ही बीट खा, फ्रुट्स खा, पण सगळ्याच गोष्टी मिळत नाही, तर तुम्ही थोडे सप्लिमेंट पण घ्या. सप्लिमेंट घेतल्याने काय होतं की ज्या कमतरता आपल्याला लागणार आहे त्या सगळ्या खाण्यातून नाही मिळाल्या तर आपण सप्लिमेंट मधून जाणार. त्याचे काही साईड इफेक्ट्स होत नसतात. पण तुम्ही घ्या, च्यवनप्रकाश घ्या, तर तुमची इम्युनिटी पॉवर वाढते. च्यवनप्रकाश घ्या, संध्याकाळ दूध आणि अगदी त्यात तुम्ही हळद टाकून प्या, एवढं पण करा, एवढं पण करा. एक एज ग्रुप असतो ना की प्रत्येक वयामानानुसार आपल्या सगळ्या गोष्टी बदलत जातात. बरोबर. 20शीतली मुलगी, तिचं एक्सरसाइज रुटीन वेगळं असेल, बरोबर. 30-35 मध्ये वेगळं, आफ्टर 40 वेगळ्या. सो तुम्ही काय सजेशन द्याल की आपण कसं फॉलो केलं पाहिजे? मला असं वाटतं की एक्सरसाइजला कुठलंच एज नाहीये. ओके. जर मी 45 आता आहे, आता 47 आहे, तर मी 40 नंतर चालू करू शकतो. तर काय वय कधी आपण एक्सरसाइज आज 45 जर लेडीज चालू करू दे, वॉकिंग पासून चालू करू दे, काय 30 मिनिटं चालेल पहिल्यांदा, नंतर 40 मिनिटं चालेल, मग आपण वाढू दे वयाला. उलट एक्सरसाइज आज तुम्ही जरी गुडघा जरी चेंज केला, म्हणजे नवीन ते म्हणतात ना प्रत्यारोपण करतात, प्रत्यारोपण केलं तरी पण डॉक्टर म्हणतात चाला, 5 किलोमीटर त्यांना चालायला होतं. म्हणजे जर तुम्ही प्रत्यारोपण करून पण 1 तासभर चालायचं तुम्हाला 5 किलोमीटर, मग आपण तर चांगलं आहे, आपल्याला कशाला लागते एज. त्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी आणि व्यायामासाठी वयाचं काही बंधन नाही. आता 50, 60 वर्षाचे लोक परत हे घेतात, म्हणजे डिग्री घेतात, मग त्यांना कुठं वय आहे. म्हणजे तुम्ही कुठली नवीन गोष्ट करायला एज नाही बघा. फक्त ती कशी फक्त एवढंच की तुम्ही चालू करताना मात्र स्लो चालू करा. किंवा तुम्ही आज आता एखादी लेडीज डायरेक्ट 100 करते तर नका करू, थोडं चालू करा, 10 पासून चालू करा, 10, 5. मी तर माझ्या लहान मुलाची सायकल मला शिकण्यापासूनच आहे. मी तर जेव्हा लॉकडाऊन मध्ये सायकल शिकली त्याची, आणि मग मी हे सायकलिंग केले, सायकलिंग शिकून मी हे केले. मी आता एवढं म्हणजे करू शकते, तर कोणी करू शकतं. फक्त एवढंच की स्लो प्रोसेस, ती स्लो मधून वरपर्यंत जायची. एकदम केलं की त्याची इंजुरीचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही जर एकदमच असं किंवा मी हिचं बघून किंवा तिचं बघून करायला गेलो तर ते इंजुरीचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला इंजुरी नाही व्हायची, आपल्याला फक्त हेल्थकडे लक्ष द्यायचं असेल तर स्लो प्रोसेस मधून जायचं, एवढंच. मॅडम, जसं तुम्ही म्हणता की जेव्हा घरातली ती स्त्री एक खंबीर ती असेल तर सगळी फॅमिली खंबीर असते. मग तिने स्वतः जर एक्सरसाइज सुरू केलं तर तिच्यामुळे त्या फॅमिलीवर पण तितकाच चांगला परिणाम होतो का? नक्कीच होणार, का नाही होणार. की आज एक लेडीज जर स्वतःसाठी जर म्हणजे डाएटचं फूड बनवत असेल तर मी म्हणते घरातले लगेच नाही करणार, तिला फॉलो करणार नाही. पण तीच जर डाएट प्रॉपर फॉलो करत असेल तर आपोआपच मुलं बघतात, हळूहळू सेम सगळी प्रोसेस हळूहळू होत असते. मुलं तुमच्याकडनं बघून शिकतील. नवरा पण जर एक्सरसाइज करत नसेल तर तो पण करेल. आता आमच्यात माझा दोन्ही मुलं जिम करतात, एकदम प्रॉपर डाएट फॉलो करतात. ऑलमोस्ट आमच्या घरात आता डाएट फूड बनतात. आता माझे मिस्टर पण अकॅडमी जॉईन केलं, आता ते पण रनिंगला चालू. म्हणजे ही प्रोसेस थोडा वेळ लागला, म्हणजे मला पण झाली. म्हणजे की तुम्ही जर हेल्दी जर खात असाल किंवा प्रॉपर डाएट करत असाल, मी म्हणते ते खूप भारी डाएट असं मी म्हणणार नाही, पण त्यातल्या त्यात जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही जर डाएट फॉलो केलात, हेल्दी फूड खाल्लात, तर आपोआपच तुमच्या घरच्यांची सवय लागते. काही जणांना असं वाटतं की हे सगळं रुटीन फॉलो करणं, डाएट फॉलो करणं, जिम, एक्सरसाइज हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामुळे खूप खर्च होतो. काय आहे तुम्हाला खर्च करायचा आहे? तुम्हाला फ्रुट्स तर तुम्ही आहेत,
तुम्हाला फक्त ते प्रॉपर वेनी जायचंय. काय असं वेगळं आहे? बरं मी काय म्हणते की जर समजा काही आपण हेल्थसाठी एक्सपेन्सिव्ह म्हणजे जर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे आणले किंवा चांगले फ्रुट्स आणले तर काय तुम्ही जर आजारपणान होऊन दवाखान्यात पडण्यापेक्षा हेल्थला आता तुम्ही हेल्थसाठी जर पैसे दिले तर काय हरकत आहे. आणि खूप एक्सपेन्सिव्ह काही जात नाही हेल्थसाठी. आणि मी म्हणते हेल्थसाठी काही सुद्धा एक्सपेन्सिव्ह नाही, जीवापेक्षा काही जर मोठं नाही. तर आता तुम्ही हेल्दी खा, त्याचं नक्कीच तुम्हाला बेनिफिट्स हे लॉंग टर्म आहेत. तुम्ही आत्तापासून त्याचा बेस चांगला ठेवा आपल्या मुलांवर, आपल्या घरांवर. तुम्ही स्वतः जर हेल्दी राहिला तर आपोआपच तुमचं घर तुम्हाला फॉलो करतं. एक एज म्हणजे आफ्टर 30 वगैरे ना, की असं वाटतं की लोक काय म्हणतील, आता काय माझं वय झालं तर राहू दे, असे पण काय काय समजुती असतात. अशा समजुती आहेत, अशा समजुती काय सांगाल की जनरली आता मी बघते ना, माझ्याकडे येतात, माझ्याकडे ज्या सगळ्या क्लायंट फिमेल आहेत ना, भाई आता 45 वर्ष झाली, आता काय माझं झालं संपलं. मी कालच एका लेडीजला म्हणलं, म्हणजे 45 वर्षाची मी म्हातारी झाली एवढंच. आपण कशाला ह्या गोष्टी म्हणायच्या? मी अजून चिरतरुणच असं समजून आपण जर गेलो, आपण कशाला समजा ना, असं वय असा हा मॅटर नाही आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं मन किती चिरतरुण आहे, ते महत्वाचं आहे. म्हणजे ते तुम्ही नेहमी फ्रेश ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण असं विचारच करायचं नाही की मी म्हातारा झालो अँड ऑल, त्या म्हणजे तो विषयच नाहीये. आपलं काय वय तर वाढत जाणार, ती प्रोसेस होतच असते, ती नॅचरल आहे, त्याला तुम्ही कुणी रोखू शकत नाही. आपलं काय काम आहे? आपलं फक्त काम आहे की तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करा, प्रॉपर हेल्थकडे लक्ष द्या, प्रॉपर तुमच्या फॅमिलीकडे हेल्थ लक्ष द्या. एज प्रोसेस तर होतच राहणार आहे, ते तुमच्या हातात नाही आहे. कसं बाकीचं कुणी जर आपल्याला म्हातारा म्हटलं तर राग येऊ शकतो, पण स्वतःच म्हातारा जर आपण स्वतःला समजलं, आपण समजायचं म्हातारी ह्या प्रोसेस होत राहणार आहे. ते तुम्ही आम्ही काही जगातलं कोणी अडवू शकत नाही, ती नॅचरल प्रोसेस आहे. तुमचं फक्त काम तुम्ही करा, तुम्ही स्वतःला तरुण समजा. तुम्ही जर प्रॉपर डाएट आणि प्रॉपर एक्सरसाइज केला, तुमच्या स्किनमध्ये खूप फरक पडतो. तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या हेअरमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही नक्कीच 10 वर्ष यंग होणार. आता मला जनरली कोणीच म्हणत नाही की तुमची मुलं एवढी मोठी आहेत. म्हणजे अगदी माझ्या मुलांच्या मैत्रिणी, मी जर त्यांच्यावर गेले तरी सुद्धा मैत्रिणीला घेऊन फिरत होतास का, म्हणजे इथपर्यंत आहे. किंवा हे सगळं असंच होत नाही की मी फार पहिल्यापासून सुंदर आहे असं नाही. सुंदर असणं, आता जनरली लेडीज माझ्याकडे मी येते ना, बघते ना, खूप सुंदर असतात. म्हणजे माझ्या क्लायंट तर खूप क्राऊड खूप सुंदर आहे. मग त्यांना असं वाटतं मी सुंदर आहे तर काय गरज आहे? अरे पण आहे सुंदर तर टिकून ठेवा, टिकवण्यासाठी तरी हे टिकवणं म्हणजे आहे, हे टिकून ठेवणं महत्वाचं ना. आता एखादा हा ग्लास आहे, तुम्हाला सांगते, हा ग्लास फुटला तर आपण आता बरंच आहे की आपण त्याला जोडू शकतो, आणि त्याला जोडू पण ते जोडलेल्याचं सौंदर्य राहील का? बरोबर आहे ना. सौंदर्य जोडलं जाईल, 100% जोडलं जाईल, पण त्याचं सौंदर्य राहणार नाही. मग तो ग्लास फोडायचाच कशाला? आहे तसंच तो टिकवून ठेवायचा. मी सगळ्या लेडीजला तेच सांगते, तो ग्लास तोडून देऊ नका. चांगलं उदाहरण आहे. तो ग्लास तोडून देऊ नका, तो ग्लास तसाच राहायला पाहिजे. तुम्ही तो ग्लास तोडला की जोडायचं. ते काय करतात, ते ग्लास फोडतात आणि मग ह्या डॉक्टरकडे, आमच्या ब्युटिशियनकडे येतात, ते जोडा. आम्ही जोडतो, पण ते सौंदर्य राहत. मग आता तुम्ही हिल रन सुरू केलेला आहे, त्याची प्रॅक्टिस चालू आहे, सर नॉर्मल रनिंग आणि हिल रनिंग मध्ये काही डिफरन्स आहे? खूप फरक आहे. म्हणजे हिल रन तसं खूप आवड आहे. त्याचं कारण की आपल्याकडे एक तर आमच्या म्हणजे सांगलीमध्ये हिल कमी आहे. म्हणजे इथं तुम्ही रस्ता बघाल तर फ्लॅट आहे, तर हिलची रन प्रॅक्टिस करायला दंडोबाला जायला लागतं. म्हणजे इथून जवळ 25 किलोमीटर. एक तर ती मोठी गोष्ट आहे, टास्क आहे की तुम्हाला दररोज 25 किलोमीटर लांब जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मल रोडपेक्षा हिल रन का अवघड आहे की तुम्हाला स्टिफ असतं, तेवढी प्रॅक्टिस नसते. मग त्यासाठी तुम्हाला तुमची स्ट्रेंथ आणि तुमचा स्टॅमिना वाढवावा लागतो. त्यात एक अजून एक इश्यू आहे की तुमचे इंजुरीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण का आपण एखादं चढू पण उतरताना तुमच्या, म्हणून तर सांगते ना मी की तुमच्या हाडांमध्येच ताकद पाहिजे. इनक्लाइन आणि डिक्लाइन दोन्ही टफ आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या गुडघ्यांवर जास्त करून म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की इंजुरीच्या चान्सेस हिलला जास्त असतात. तर त्यामुळे त्याची प्रिपरेशन तशी मला आतापर्यंतच्या सायकलिंगपेक्षा थोडंसं मला हिल टफ जास्त वाटतंय. कारण का थोडंसं एकतर तुम्हाला वेट थोडंसं मॅटर करतं. म्हणजे मी थोडंसं, मी म्हणत नाही की मी फार बारीक आहे, थोडंसं मला म्हणजे हेल्थ, जर तुम्ही हिलवर प्रॅक्टिस करताय तर थोडंसं वेट मॅनेज करा. म्हणजे वेटचं बऱ्याच गोष्टी म्हणजे हिलवर हे आहे, म्हणजे की ते वेट अवलंबून आहे. म्हणजे त्याची इंजुरीची चान्सेस जास्त असतात. तर त्यामुळं एकतर तुमची स्ट्रेंथ वाढवा. स्ट्रेंथ खूप इम्पॉर्टंट आहे हिल रन साठी. स्ट्रेंथ वाढवा आणि थोडं वेटवर, आणि डाएट तर काय मी तुम्हाला सांगितलं, डाएट तर सगळ्यालाच पाहिजे, फक्त स्ट्रेंथ जरा जास्त महत्वाची वाटते मला हिलला.
स्ट्रेंथ वर्कआउट जास्त जरा गरजेचं आहे. आणि आता तुम्ही नेक्स्ट कुठल्या गोष्टीसाठी प्रिपरेशन चालू केलेली आहे, काय प्लॅनिंग आहेत पुढचे तुमचे? आता माझे साऊथ आफ्रिकेला 90 किलोमीटर रन आहे, बरं. जी आता मी जूनमध्ये त्याचीच प्रिपरेशन चालू आहे. ऑलमोस्ट सगळ्या 50-55 रन झाल्यात, ऑलमोस्ट 4-5 तासाचे हिलचे रन झालेत. आता संपत आले, आता फक्त शेवटचं आता आहे. आता जे एक 25 किलोमीटरचं रन झालं की आता मग डायरेक्ट तिथंच जायचं त्यामुळे आता तेच संपत प्रॅक्टिस चालू आहे. मॅडम, मी बऱ्याच वेळा तुमचे काही फोटोग्राफ्स पण बघितलेले आहेत. महाराष्ट्रातच फक्त नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही जेव्हा रनिंगसाठी वगैरे जाता तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही नऊवारी वेअर केलेली असते. सो त्याच्या पाठीमागची काय गोष्ट आहे? नऊवारीचं एक महत्वाचं म्हणजे काय, माझी आजी नऊवारी घालायची आणि मला असं वाटायचं की नऊवारी घालून ह्या एवढं काम करतात, आपण नऊवारी घालून रन करू शकतो. आणि अजून एक त्याच्या मागचा एक उद्देश होता की जे माझे क्लायंट्स आहेत, जे मला सारखं सांगत असतात की आम्हाला जमत नाही अँड ऑल, मग या साडीमध्ये आम्ही एक्सरसाइज कसं करू, कसं जाऊ, असं बऱ्याच लोकांना वाटतं ना. तर जर मी नऊवारी घालून जर रन करू शकत असेल तर तुम्ही साडी घालून निदान वॉक तरी करू शकता ना. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि थोडी आपली संस्कृतीला म्हणजे म्हणतात ना प्रेझेंट करायचा, हा एक उद्देश. त्यासाठी मला म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे पेसिंग मी नऊवारी घालून जास्त, म्हणजे आता इथं असू महाराष्ट्राचा असू दे, महाराष्ट्राच्या बाहेर असू दे, तर नऊवारीसाठी जरा जास्त आता फेमस झाल्यासारखं झालं. जास्त अटेन्शन पण खूप मिळतं, मला ओळखलं जातं किंवा इव्हन कोल्हापूरमध्ये माझं म्हणजे बॅनर लागलं होतं, म्हणजे ते छान पण वाटतं. म्हणजे कुठेतरी आपण आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करतो, ते पण एक खूप छान वाटतं. आणि लोकांना पण त्यातून खूप खूप म्हणजे माझ्या तरी क्लायंटनी माझ्याकडनं खूप असं हे घेतलंय, म्हणजे की बाबा मी ही नऊवारी घालून करू शकतो, तर बाबा आपण का नाही करू शकत. म्हणजे ही नऊवारी घालून रन करते, इव्हन मी ज्यांच्यावर रन करते ना, पेसिंग करतात, तर त्यांना सुद्धा खूप मोटिवेशन वाटतं. बाबा ज्या आता समजा मला 70 मिनिटाचं पेसिंग दिले, 75 मिनिटाचं दिले, तर ते लोक विचार करतात बापरे ही बाई साडी घालून पळते, मग आपल्याला काय पळायला होते. म्हणजे असं करून लोक मोटिवेट होतात किंवा ही म्हणजे ही बाई जर आपण साडी घालून पळते तर मग आपल्याला पळायला काय. म्हणजे असं ह्या गोष्टी पण बऱ्याच त्याच्यासाठी इम्पॅक्ट करतात, म्हणून ते नऊवारी मी थोडीशी कॉन्सेप्ट केली. मॅम, आता बोलता बोलता 2-3 वेळा की नऊवारी नेसून मी पेसिंग केलेलं आहे, रनिंग वगैरे, काय आहे शब्द? पेसिंग म्हणजे काय असतं, कोणत्या पण मॅरेथॉनमध्ये एक पेसर्स असतात. पेसर्स म्हणजे कसं की एक 60 मिनिटाचा पेसर, म्हणजे तुम्हाला त्या पेसर्सना 60 मिनिट, 70 मिनिट, 75 मिनिट असे दिलेले असतात. तर त्यांनी ना त्या 75 मिनिटातच ती रेस पूर्ण करायची असते. मग जे मॅरेथॉनमध्ये जे रनर्स आलेले असतात ना, ज्यांना समजा 70 मिनिटात करायचं आहे, बाबा मला आज हे इव्हेंट मी 70 मिनिटात करेन, मी हा 75 मिनिटात किंवा मी 60 मिनिटात करेन, तर ते लोक त्या पेसरला फॉलो करतात. म्हणजे त्या पेसरचं काम असते त्या मिनिटात त्या किलोमीटरला घेऊन जायचं आणि त्या वेळेत ते रेस पूर्ण करायची, त्या लोकांना घेऊन, त्याला पेसर बोलतात. म्हणजे त्या मॅरेथॉन मध्ये जर 70 मिनिटाचं तुम्ही ठरवलेलं असेल तर तुम्ही पळता आणि तुमच्या मागे तुम्हाला फॉलो करतात 70 मिनिटं. म्हणजे ज्यांना 70 मिनिटात मला फॉलो, ज्यांना 70 मिनिटात ही रेस पूर्ण करायची त्यांनी मला फॉलो करायचं. मग मी त्यांना बरोबर 70 मिनिटात घेऊन जाणार. तर ते पेसरचं काम असतं ते. आणि ते तुम्ही नऊवारी करता. ओके. सो असे सगळे एक्सरसाइज करत असताना, प्रिपरेशन प्रॅक्टिस करत असताना इंजुरी पण बऱ्याच वेळा झाली. इंजुरी कुठल्याही रेसमध्ये इंजुरी हा तुमच्या पार्ट आहेच, येणार 100% इंजुरी. पण त्याच्या पाठी मग कमबॅक तुम्हाला तसंच करायचं असतो. की एकदा मी आता मधीच म्हणजे या 2 महिन्यापूर्वीच मी एवढी इंजोर्ड होते. हिल रन मध्ये इंजुरी जरा जास्त चान्सेस असतात, सायकलिंग मध्ये कमी असतात, रनिंग मध्ये थोडं जातात, हिल मध्ये तरी थोडे चान्सेस जास्त असतात. बापरे, त्यावेळी तर मी एवढी डिप्रेशनला गेले होते की मला असं वाटत होतं आता संपलं, कारण का आता मला जायचं 90 किलोमीटरला, मी तर इंजोर्ड झाले. मी लिटरली मी पूर्ण मी असं एक खचले होते, गिव्ह. पण बरेच माझे फ्रेंड्स आहेत, अमित आहे, अमरपाल सर आहे, माझी फॅमिली, माझी मिस्टरांनी सांगितलं की जे काय होईल ते होईल, जे काय होईल ते जाऊन तू दुसऱ्याच्या ट्रिप करू नये, असं म्हणून मला मोटिवेट केलं. पण मी तुला सांगू, ह्या इंजुरीमध्ये ना एक पार्ट ऑफ आहे, तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन इव्हन मी ह्याच्या आधी सुद्धा, म्हणजे मी जे सायकलिंगला 2दा फेल झाले, 2दा मी 600चे राईड मी माझ्या गेल्यात, एक तर मी लेट झाले आणि दुसरी मी फिजिकली म्हणून सोडली. तेव्हा मी डिप्रेशनला लिटरली गेले होते, डिप्रेशनला. त्यातून मग स्वतःला कसं बाहेर काढते? त्यातून बाहेर काढायला तुम्हाला बऱ्याच गोष्टी मेडिटेशनचा खूप फरक पडतो. इव्हन तुम्हाला घरात सुद्धा जर तुम्हाला खूप टेन्शन असेल तर तुम्ही मेडिटेशन करा, तुम्हाला खूप तुमच्या लाईफमध्ये. अर्धा तास जरी मी फार नाही करते मेडिटेशन, खूप मला वेळ मिळत नाही, पण जेव्हा पण मी अशी रिकामी बसले ना, ब्रिदिंग एक्सरसाइज करते. इव्हन तुम्ही पार्लर मी लिहून ठेवले की ह्यावेळी कमीत कमी 10 मिनिटं तर ब्रिदिंग एक्सरसाइज करा, 10 मिनिटं एक्सरसाइज करा, कुणा अशा स्पोर्ट्स शिवाय न बोलणे, एक्सरसाइज शिवाय न बोलणे, असं मी लिहून ठेवले माझ्या. कधी पार्लरमध्ये आले
फॉलो करता? म्हणजे जनरली अगदी म्हणत नाही की खूप अगदी फॉलो करते, पण निदान ते बघून ना मी म्हणजे मोबाईलवर रील्स बघायचं जरा टाळते. खूप कमी मी असते, म्हणजे इंस्टावर तर मी नाहीच आहे, म्हणजे माझ्या फक्त प्रोफेशन पुरतं आहे. मी खूप सोशल कमी आहे, म्हणजे मोबाईल मला असं वाटतं की खूप कमी वापरावा, म्हणजे त्यापेक्षा थोडा वेळ इफेक्ट होतो तेवढा. त्यापेक्षा तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा, वेळ मिळायचा तेवढा ब्रिदिंग एक्सरसाइज करा, त्याचे तुम्हाला जास्त बेनिफिट्स होतील. म्हणजे काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. हे सगळं बघा, तुमच्याकडे दारू पण आहे, दूध पण आहे, तर ते तुम्ही ठरवायचं की तुम्हाला काय करायचं. आणि तुम्हाला जीवनाच्या म्हणजे म्हणतात की नाही आरोग्याकडे तुम्हाला काय नेणार हे तुम्ही ठरवायचं. शेवटी सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवायचं, चांगलं की वाईट. आणि कधी पण चांगलंच जर निवडलं तर तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीला सगळ्यात जास्त गोष्टी चांगल्या. मॅम 600 किलोमीटरचं जे नॉनस्टॉप रनिंग होतं ना, तर तो इव्हेंट 2 वेळा तुम्ही प्रयत्न करत असताना फेल पण झाला त्याच्यामध्ये, पण त्याच्यानंतर स्ट्रॉंगली खूप छान तुम्ही ती रन कम्प्लीट पण केली आणि कमबॅक पण केलं. ते कसं काय शक्य झालं? सगळ्यात पहिल्यांदा तर जेव्हा मी 600ची पहिल्यांदा राईड करताना तर मला असं वाटतं मी जास्त केपेबलच नव्हते, का तेवढी प्रॅक्टिस माझी जेवढी नव्हती जेवढी 600ला हवी होती. त्यामुळे तो तर इव्हेंट गेलाच. दुसऱ्या इव्हेंटला ना मला थोडंसं हे झालं, म्हणजे फिजिकली किंवा मी तेवढं म्हणतात ना मेंटली पण तुम्ही प्रिपेअर पाहिजे, तेवढं मी मेंटली प्रिपेअर नव्हते. त्यामुळे 2 राईड गेल्या. त्यानंतर मी लिटरली डिप्रेशनला गेले होते, की का सगळ्यांना असं वाटत होतं ही काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण फेलियर होतो तसा टाईपमध्ये. घरात पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, जाऊ दे तुला काय होणार नाही. सगळे फ्रेंड्स म्हणले नाही आता राहू दे, आता ते होणार शक्य नाही. मग मला लक्षात आलं की तुमची रिस्पेक्ट ही तुम्हाला स्वतः कमवावी लागते, ते तुम्हाला कोणी मागून मिळत नाही. रिस्पेक्ट ही कधी पण स्वतःच कमवावी लागते आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. सगळ्या गोष्टीचा बेस आहे तुमची मेहनत. आणि तुम्ही किती प्लॅन प्रॉपर करताय, किती गोष्टी. काही गोष्टी नक्कीच आपल्या हातात नाहीत, इंजुरी वगैरे फार काही गोष्टी आपल्या हातात नाही, पण मेहनत करणं तुमच्या हातात आहे. ती पार्ट ऑफ इंजुरी ती गोष्ट वेगळी, पण मेहनत ही तुमच्या हातात आहे. म्हणून मी काय केलं की जेव्हा मी 2 राईड फेल झाल्या तेव्हा मला कळालं की आता आपल्याला म्हणजे एवढ्यावर थांबता कामा नये. कारण का माझे स्पर्धक सगळे जेंट्स होते ना, म्हणजे लेडीज तर माझ्याबरोबर कोण नव्हतंच. मग त्यांच्या बरोबरी मला सायकल चालवायची होती. आणि जी माझी पहिली राईड जी गेली होती ती रात्री मी प्रॉपर म्हणजे असं माझं प्रिपरेशन होतं की माझी मेंटली मी प्रिपेअर नव्हते की रात्री मी एकटी राईड करायला. म्हणून मला ना कोणतरी स्पर्धक म्हणजे आपल्या जवळचे हवं होतं की मी त्यांच्या बरोबरीने राईड करेन. आणि मी त्यांच्याबरोबर तेव्हाच राईड करू शकते ना की जेव्हा माझा स्टॅमिना आणि स्पीडने वाढेल. तर मी एवढी मेहनत केली आणि मग मी 200च्या राईडला हे केली. ती राईड मी मात्र 100 किलोमीटर 28.1च्या स्पीडने केली. म्हणजे त्यावेळी मी जवळजवळ सगळ्यांमध्ये आधी 55 मिनिटं पुढे आले. म्हणजे मग त्यांना पण मला विश्वास वाटला हा आताही काय करू शकते. मग 600च्या राईडला 300च्या राईडला बरेच माझ्याबरोबर आले. माझे सर माझ्या 600च्या राईडला होते, मी त्यांच्या बरोबरीने ही राईड केली. पण ह्यासाठी ना मी खूप मेहनत घेतली. 3 महिने मी माझी फॉरेन ट्रिप आमच्या आज आता ठरलं होतं की आम्ही माझ्या सगळ्या बहिणी वगैरे की आम्ही आता फॉरेन ट्रिपला जायचं आहे आमची. पण माझ्याकडे सायकल साधी होती. मग मला लक्षात आलं की आपल्याला सायकल पण अपग्रेड करायला लागणार. मी त्या क्षणी जेव्हा मला ठरलं, जेव्हा मी असं मेडिटेशन करत तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला खरंच काहीतरी आपल्याला स्वतः चेंजेस करायला पाहिजे आणि सॅक्रिफायसेस केल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी काही मिळणार नाही. म्हणून मी त्या क्षणी ती ट्रिप कॅन्सल केली आणि त्याचे 1.5 लाखातले 1,20,000 मी सायकलला दिले. त्या क्षणी सगळ्या ग्रुपमधून आउट झाले, माझ्या सगळ्या फॅमिलीच्या फ्रेंड्सच्या. मी त्यांना हे सांगितलं की मी 3 महिने मला द्या, मी 3 महिन्यानंतर परत जॉईन होते. आणि 3 महिने मी कुठलंही जास्त कशामध्ये नाही, मी कुठलीही ट्रिप केली नाही, कुठलीही फॉरेन ट्रिप केली नाही, कुठलेही लग्नाचे इव्हेंट्स केले नाही, काही केलं नाही. फक्त माझी स्ट्रेंथ वाढवली आणि प्रॅक्टिस केली. मग मी स्ट्रॉंगली जेव्हा तुमच्या समोर 2 पर्याय होते, एक तर चिल करायचंय, मस्त फॉरेन ट्रिपला जायचं, आणि दुसरीकडे होतं की आपल्याला स्वतःवरती फोकस करायचं, हेल्थ कॉन्शियस आहात आणि रनिंग पण कम्प्लीट करायची. एक गोष्ट मला माझ्या ह्या स्पोर्ट्स मधून कळाली की तुम्ही सगळंच तुमच्याकडे तुमच्या लाईफमध्ये मिळत नाही. तुमच्याकडे नेहमी 2 पर्याय असतात, चांगलं आणि वाईट. तुम्हाला वाईट असं म्हणता नाही, 2 पर्याय असतात. त्यात तुम्हाला निवडायचंय की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची तर तुम्हाला नक्की सॅक्रिफायसेस करायचे. तुम्हाला नक्कीच किंवा काही ना काही तर तुम्हाला सॅक्रिफाईस केल्याशिवाय ह्या गोष्टी मिळत नाही. मी सगळं हे पण करेन, मी ट्रिप पण करेन, मी रात्रीच्या 10-10 1-1 वाजे पार्ट्या पण करेन, सगळं एका वेळी शक्य नाही. आणि मगाशी बोलता बोलता एक विषय झाला होता रिलेचा, आणि त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही म्हणालात की एज कुठेच मॅटर करत नाही, तर ती काय गोष्ट होती? आता तुम्हाला सांगते, जेव्हा मी ठरवलं की आयर्नमॅन रिलेमध्ये करायचं, म्हणजे गोवा आयर्नमॅन आमचं रिलेमध्ये करायचं आलं, तर मग आम्ही माझ्या फ्रेंडची टीम बनवली. जी वैशाली जी साताऱ्याची होती आणि माधुरी ती पण साताऱ्याची होती. तर आम्ही सगळे
5+ म्हणजे माझी जी वैशाली जी स्विमर होती ती तर 52 वर्षाची, तिने तर my God. 50व्या वर्षी, म्हणजे मी सांगायला म्हणजे अगदी मला चांगलं वाटेल की तिने 50व्या वर्षानंतर स्विमिंग चालू केले. म्हणजे जे लेडीज किंवा मी काय करू असं 50व्या नंतर, तर त्यांच्याकडे मी सांगू शकते की तिने 50व्या वर्षानंतर हे चालू केलं, स्विमिंग चालू केलं. आणि ती माझी स्विमर होती, मी 45+ ची सायकलिस्ट होते, आणि जी माझी रनर होती ती 43+, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 45+ म्हणायला, म्हणजे त्या रिलेटिव्ह मध्ये सगळ्यात म्हातारी टीम आमची होती. इंडियाच्या 5 टीम होत्या आणि एक फॉरेनची टीम होती. मग आम्ही ते रिलेटेड मध्ये हे बघत होतो, आम्ही विचार करतो बापरे ह्या सगळ्या मुली एवढ्या यंग, आणि त्या एक्सपोला आलेल्या एवढ्या सगळ्या यंग मुलींना आम्ही सगळी म्हातारी टीम. पण एज मॅटर करत नाही, आम्ही त्या रिलेटिव्ह मध्ये इंडियामधून फर्स्ट आलो, आणि फॉरेनची जी ट्रिप होती ती फर्स्ट होती. ती एकदम अट्रॅक्टिव्ह ओपन कॅटेगरी असते, तिथे काय तुमचा एज ग्रुप नसतो. त्यामुळे जी पहिला नंबर आल्या ती फॉरेनची मुली होत्या, पण इंडियामध्ये ज्या 5 टीम होत्या त्यात आम्ही फर्स्ट. म्हणजे म्हातारी टीम असू दे, पण एज काय मॅटर करत नाही, तुमचा फक्त एक पॅशन पाहिजे, जज्बा चाहिए, जीतने का जज्बा चाहिए. आणि आम्ही एकच ठरवलं होतं की आपण आपलं काम चांगलं करायचं. स्विमरने तिचं चांगलं काम केलं, मी माझी सायकलिंग चांगली केली, तिने तिची रनिंग चांगली. म्हणजे आपण एज मॅटर करत नाही, तुमची डेडिकेशन आणि टीम वर्क जे आहे ना ती मॅटर करत. मग तुम्ही काही जिंकू शकता. आणि ते पोडियम आम्हाला मिळालं गोवा आर्मेनचं, जे शक्यच होतं. बापरे ह्या काय म्हाताऱ्या टीमला मिळते असं जे होतं ना, अगदी यंग मुलींना आम्ही हरवलं. म्हणजे ते आम्ही आमचं काम केलं बस. आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी, त्याचे स्टोरीज, म्हणजे सक्सेस स्टोरी असेल किंवा फेल्युअर स्टोरी सुद्धा, कसं कमबॅक केलं हे सगळं कळालेलं आहे. आणि वयाचं काहीही बंधन नसतं कुठल्याही गोष्टीत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळाली. सो एवढ्या सगळ्यामधून तुमचा हा जो अनुभव आहे, तर त्यातून तुम्हाला आज सगळ्यांना काय सांगायला आवडेल? एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, की सगळ्यात म्हणजे फिट राहा, हेल्दी राहा. तुम्ही हेल्दी राहिलात तर तुमची फॅमिली हेल्दी राहणार. तुम्ही एकच सगळ्यात महत्वाचं हे करा की मी 1 तास एक्सरसाइज स्वतःसाठी देणार. आणि प्रॉपर डाएट, म्हणजे फार अगदी डाएट अगदी तुम्ही डाएट करा असं मला म्हणायचं नाहीये, पण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही हेल्दी फूड कडे, हेल्दी खावा, हेल्दी राहा, स्वस्थ राहा, आरोग्य राहा, मस्त राहा आणि एन्जॉय करा, हसत राहा. क्या बात आहे. म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं आणि एन्जॉय करणं जास्त गरजेचं आहे. एन्जॉय बघा, एन्जॉय हा प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही कसा विचार करताय. मला स्पोर्ट्समध्ये एन्जॉय वाटतो, काहींना फिरायला एन्जॉय वाटतो, काहींना त्याला. तुम्ही एकच आहे, मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे की तुम्ही आनंदी राहा. आनंद हा तुम्ही तुमचा ठरवायचा की तुम्हाला कशात आनंद मिळतो, हे तुम्ही तुमचा छंद तुम्ही जोपासायचा आहे. तुम्हाला तुमच्या आनंदाच्या प्रत्येकाच्या आनंदाच्या डेफिनेशन वेगळं आहे. फक्त तुम्ही तो आनंद कशात मिळतो तो शोधायचा आहे आणि आनंदीच राहायचा आहे. तुम्ही कशात आहे, तो एखादा तुमच्या आनंद एखादा दुसऱ्यांना चांगलं वाटणार पण नाही, पण त्याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही तुमच्या ह्याने आनंद राहा. तुम्ही आनंदी राहिले की तुमच्या सगळे फॅमिली आनंद राहते. थँक्यू सो मच मॅम, आज इकडे आलात आणि एवढ्या छान गोष्टी आम्हाला पण कळाल्या, आणि खरंच एक तुम्ही इन्स्पिरेशन आहात बाकीच्या सगळ्यांसाठी. थँक्यू.